कर्जबाजारी होऊन पोरांचे शिक्षण करतात, किंबहुना शिक्षण करू शकत नाही। अशी वाईट अवस्था आपल्या समाजाची। बांधवांनो, एकजूट होण्याची गरज आहे। आज इथं आमच्या धुळे जिल्ह्यात 2009 साली मोठा मोर्चा निघाला होता। त्या मोर्चावर तत्कालीन जे दडपशाही करणारे होते त्यांनी गोळीबार केला। आमचा भटूभाऊ कुवर शहीद झाला, पहिला आदिवासी शहीद झाला धुळे जिल्ह्यामध्ये समाजासाठी। एवढे मोठे आपले शूरवीर आदिवासी टोळी बांधव असताना सुद्धा संघर्ष आहे। आणि तेच म्हणते मी, आपण ज्वालामुखीच्या टोकावर बसलेलो आहे। सरकारला असं वाटतंय सहनच करताय, वर्षानुवर्ष आपण सहनच करतोय। पण ज्या वेळेस हा ज्वालामुखी फुटेल त्यावेळेस या कोळ्यांना आवडणं तुमच्या बसची बात राहणार नाहीये, लक्षात ठेवा। कोळी तुम्हाला वाटतं तर त्यांना तुम्हाला आवरणं कठीण जाईल। त्याच्यामुळे त्यांच्या लवकरात लवकर ज्या संविधानिक मागण्या आहेत त्या मान्य करा आणि आमच्या समस्या सोडवा। नाही तर उगाच आम्हाला आमचं जुनं शस्त्र हातात, कुऱ्हाड हाती धरून दरोडे टाकायला आम्हाला मजबूर करू नका, आम्हाला नक्षलवादी व्हायला मजबूर करू नका। आज कोळी समाजाची वाटचालच त्या दिशेने चालली आहे, कारण की त्यांना कोणीच वाली नाही या महाराष्ट्रामध्ये। त्यांना आमदार खासदार कोणी बघायला येत नाही, निवडायला निवडणुकीच्या वेळेस फक्त मतदान मागायला येतं। निवडणूक झाल्यावर त्यांना कोळी लोकांचा विसर पडतो। आज जिकडे तिकडे वाद पेटलाय, पण आमचा समाज तसाच अशिक्षित, तसाच गरीब, तसाच संघर्ष करतोय। आज आमचे बांधव 4 दिवसापासून त्या बाऊला थरथर होत आहे, तब्येत बिघडलेली, तरी पण उभा आहे बिचारी रडते। ती तर रडत होती खूप, ती अजून सुद्धा रडते, तिच्या डोळ्यात पाणी। भावासाठी बहीण रडते, आम्ही सगळ्या बहिणी आमच्या भावांसाठी बसलेलो आहे। आम्ही सख्या नाही, पण आम्ही त्याच्या मावस बहिणी, आम्ही बहिणीच्या समाजाच्या सगळ्या त्या भावांसाठी बसलेलो आहे। आमची बहीण अरुणाताई ती देखील इथं येऊन दवाखान्यात येऊन बसलेली, अशी आमच्या समाजाची परिस्थिती आहे। आज मी काल थोडंसं भेटण्यासाठी आली, पण माझ्याने राहिलं नाही, मी आज इथंच थांबून गेली माझ्या समाजाची परिस्थिती बघून। आज म्हणजे एवढं लढते, 9 दिवस मी आज मैदानाला आता उपोषण करून आली। त्याच्यानंतर मीटिंग झाली 16 तारखेला बावनकुळे साहेबांबरोबर, मोठी मीटिंग झाली आपली समाजाच्या संदर्भात। त्या मीटिंग मध्ये भाग घेऊन आली। तिकडून आल्यानंतर धुळ्याला कालच आली मी सकाळी मीटिंग मधून आल्यानंतर, इकडे समजलं इकडे पळाली। अरे कुठे पळायचं, आम्ही कुठे लढायचं, आमचं तर आज आळच फाटलंय। आदिवासी असतानाही आपल्याला जर आपले अधिकार मिळत असतील तर धिक्कार असो अशा लोकतंत्राचा, धिक्कार असो अशा प्रशासनाचा। माझे हे गोरगरीब बांधव, त्यांना कोणताही नोकऱ्या नाही, त्यांना कोणतंही काही साधन नाही, आणि आज त्यांनी अक्षरशः म्हणजे आपली अवस्था अशी करून ठेवली की जसे काही आपण भीक मागतोय यांच्याकडे, आपला अधिकार मागतोय, अधिकार मागताना